मला सुंदर नवरा, सुंदर घर, सर्व काही खूप छान भेटलं होतं. दारात छान अशी चारचाकी गाडी. शेजारील बायका तर माझ्यावरती खूप जळायच्या. तुम्हाला तर माहीतच आहे ना, बायकांना कोणाचं चांगलं असलेलं पाहवत नाही. नवरा म्हणेल तेवढे पैसे माझ्या हातावरती ठेवायचा. म्हणेल ती साडी घेऊन द्यायचा. मी खूप नशीबवान आहे असं सर्वांना वाटायचं, मलाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात कुठेतरी अंधार असतो. तसाच माझ्याही आयुष्यात होता. संध्याकाळची वेळ झाली की मी रडायला लागायचे. कारण माझं गाव तसं पुण्याजवळचंच, पण आई वडिलांची परिस्थिती जेमतेम. त्या जेमतेम परिस्थितीत स्वतःला आवडतं तसं राहता येत नसायचं. कपडेही 4-4 दिवस एकच ड्रेस घालावा लागत असायचा. पण माझ्या शेजारच्या दुसऱ्या मुलीचे आयुष्य खूप वेगळे होते. त्यांच्या अंगावरती नवीन कपडे असायचे. सतत वेगवेगळे नवीन नवीन खात असायच्या. तेव्हाच मी मनाशी घट्ट केलं, बालपण तर माझं असं आहे, पण मी लग्न केलं तर एका श्रीमंत मुलाशीच करेल, जो मला सर्व काही पुरवू शकतो. मला माझ्या दिसण्यावरती खूप विश्वास होता. माझी परिस्थिती गरीब होती, पण माझं सौंदर्य भल्या भल्यांना पाठीमागे वळून पाहायला भाग पाडत होतं. मला माहीत होतं मला नक्कीच कोणीतरी राजकुमार घेऊन जाणार. माझा रंग गोरा, निळेभोर डोळे, तांबूस असे केस. आई तर मला जास्त घरातून बाहेरही जाऊ देत नसायची. माझे वडील म्हणायचे, बाळा तू शिक्षण कर, आमच्यासारखी तुझी अवस्था नको. पोटापुरतं कमवायचं आणि खायचं. खूप स्वप्न मारावी लागतात या पोटापुढे. माझं शिक्षणावरती कमी लक्ष होतं, पण स्वतःला नीटनेटकं ठेवण्याकडे जास्त. एक दिवस तर मी एका श्रीमंत मुलावरती भुरळ टाकण्याचाही प्रयत्न केला आणि तो खरंच माझ्या पाठीमागेच लागला. तेव्हा मला विश्वास बसला, मी श्रीमंताच्या घरी नक्कीच जाऊ शकते. शेवटी तो दिवस आलाच. माझ्या घरी स्वतःहून स्थळ चालून आलं. त्यांना गरीब घरातील पण त्यांच्या श्रीमंतीला शोभेल अशी सुंदर मुलगी हवी होती. हे स्थळ माझ्याच नात्यातील एका व्यक्तीने आणलं होतं. मी ठरवलं होतं, नवरा दिसायला कसाही चालेल, पण पैशाने गडगंज असला पाहिजे. पुढे जाऊन मला याचा खूप पश्चाताप होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला माझ्या आई वडिलांसोबत असं वागावं लागेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण मला तेव्हा श्रीमंती महत्त्वाची होती. म्हणून मी एका श्रीमंत घरच्या मुलाशी लग्न केलं. त्याला मी खूप आवडत होते. मीही आई वडिलांना सोडून देण्याचा निर्णय घेतला. शेवटी पैसा खूप महत्त्वाचा हे मला माहीत होतं. आम्ही दोघांनी लग्न केलं. तो मला स्वतःबरोबर घेऊन गेला. माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करत होता, परंतु जसजसे दिवस जात होते तसतसा तो मला पुरेसा वेळ देत नसायचा. त्यामुळे मला आई वडिलांची दिवसेंदिवस खूप आठवण येऊ लागली, परंतु मी त्यांच्याशी संवाद साधू शकत नव्हते. मी माझ्या नवऱ्याला कोणताही प्रश्न केला तरी तो माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. मला काम आहे म्हणून सतत घरातून बाहेर. मला आता त्याच्यावरती संशय येऊ लागला होता. त्याने दारू प्यायलाही सुरुवात केली होती. एक दिवस तर मी फक्त प्रश्न विचारला, मला दिवसभर घरात एकटीला सोडून जाता कुठे? कुठे असता दिवसभर? सांगतही नाही. काम असतं पण एवढं? त्याला एवढा राग आला. त्याने माझ्या जोरात तोंड दाबलं. मला म्हणाला, तू मला प्रश्न करणारी कोण? अवकातीत राहायचं. मी कुठे जाईल आणि केव्हा येईल? तुला तर रस्त्यावरून या महालात आणले, हेच माझे उपकार समज. त्याच्या या बोलण्याचा मला खूप त्रास झाला. मला आता कळून चुकलं होतं, आयुष्य जगण्यासाठी फक्त पैसाच महत्त्वाचा नसतो. आपल्यावरती प्रेम करणारी व्यक्तीही महत्त्वाची असते. मी आई वडिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागले. मी खूप दिवसातून घरातून बाहेर पडले होते. मला या शहरात एकटीला फिरायचं म्हटले तरी भीती वाटत असायची, पण मी धडा केलाच. मी माझ्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. मी पत्ता विचारत माझ्या आई बाबा जिथे राहत होते त्या ठिकाणी मी पोहोचले. ते घर पाहून माझे डोळे भरून आले. किती छोटं ते घर, पण माझे आई बाबा, मी त्यामध्ये खूप सुखाने राहत होतो. मी घराच्या जवळ गेले, परंतु घराला कुलूप होतं. मला खूप भीती वाटत होती. माझ्या नवऱ्याला जर समजलं तर तो काय बोलेल याची. मी आईबाबांची खूप आतुरतेने वाट पाहत होती. दिवस मावळला तरी माझे आईबाबा घरी आले नाहीत, म्हणून मी जवळ सर्वांना विचारपूस केली, पण तिथे तर सगळेजण मलाच दोष देत होते. अगं, तुला तर पैसा महत्त्वाचा होता ना, आईबाप नव्हते, मग आता कशाला इथे आलीस? मला माझे आईबाबा कुठे आहेत हे सांगायलाही कोणी तयार नव्हतं. मला खूप रडू येत होतं. मी एका मावशींना खूप विनवणी केली. मावशी, माझं चुकलंय, मला याची जाणीव झाली, तुमच्या पाया पडते, सांगा ना आईबाबा कुठे आहेत मावशी? मावशी म्हणाल्या, ते दोघे कुठे आहेत हे तर आम्हाला पण कोणाला माहीत नाही. जेव्हा एकुलत्या एक मुलीने पैशासाठी आईबापांना सोडले हे समजल्यावर त्यांना तोंड दाखवायला तरी जागा होती का? ते रात्रीतच कुठेतरी घर बंद करून गेले. आता ते कुठे आहेत आम्हाला माहीतही नाही.
हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आता मी त्यांना कुठे शोधू? माझ्या मनात खूप विचित्र विचित्र विचार येऊ लागले. त्यांना स्वतःचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना? हा सर्व विषय, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत मी पुन्हा घरी गेले. माझा नवरा कोणाला तरी घेऊन घरी आला होता. ते कोण व्यक्ती होती हेही मला माहीत नव्हतं. मी सरळ बेडरूममध्येच निघाले. त्याने मला आवाज दिला, "काय, कुठे गेली होतीस? भटकायला बोर झालं होतं म्हणून बाहेर गेले होते." तो म्हणाला, "खरं का?" तर मी म्हणाले, "हो," आणि वरती गेले. मी बसचं तिकीट पहिलं तर डस्टबिनमध्ये टाकून दिलं. या घरात माझी अजिबात राहायची इच्छा नव्हती. पण माझा नवरा मला बाहेर कुठे शांततेने जगूही देणार नाही हेही मला माहीत होतं. सकाळ झाली. नेहमीसारखी उठले. कचऱ्याचा डब्बा कचऱ्याने खूप गच्च भरलेला होता. आज मोलकिरणीने सुट्टी घेतली होती. त्यामुळे मी स्वतःच काळजीने कचरा टाकायला म्हणून बाहेर गेले आणि कचरा घेणारी जी बाई येते तिच्या हातात कचरा दिला. ती बाई सतत माझ्याकडे पाहत होती. त्यांनी माझ्या डोक्यावरून हातही फिरवला. मला ते फारसं आवडलं नव्हतं, पण तरीही मी गप्प बसले आणि घरात निघून गेले. मला त्या दिवशी खूप नर्वस वाटत होतं. पण दिवसभर पूर्ण घरात एकटी मुलाबाळाचा विचार केला तरी तो नवऱ्याला नको होतं. त्यामुळे मला दिवसेंदिवस टेन्शन यायचं. मनातून आईबाबांची खूप आठवण येत होती. रडू येत होतं. माझी मेड माझ्याशी जेवढं बोलायची तेवढंच काही माझं बोलणं व्हायचं. मला नवीन शहरात कोणी मैत्रिणीही नव्हत्या ज्यांच्यासोबत मी गप्पा मारू शकते, घरातील 4 गोष्टी सांगू शकते. असे दिवस निराशात जात होते. मी नवऱ्याकडून तर पूर्ण अपेक्षा सोडल्या होत्या. मी लग्न करून किती मोठी चूक केली होती हे माझ्या लक्षात आलं होतं. माझी मोलकरी नेहमीप्रमाणे घर साफ करत होती. किचनमध्ये असताना ती म्हणाली, "ताई, त्या कचऱ्यावाल्या मावशी सतत तुमच्याबद्दल विचारतात. त्या पहिलं अशा विचारत नव्हत्या. आता सारख्या घराकडे पाहतात आणि मलाही विचारतात, 'मॅडम कुठे आहे तुझ्या?' पण मी तिला खरं काही ते सांगत नाही. ती सारखी तुमच्याबद्दल विचारते." मीही माझ्या मोलकरणीची गोष्ट हलक्यात घेतली. "असेल कोणी ताई, जाऊ देत. तू तुझं काम कर." असं बोलून मी किचनमधून बाहेर गेले. बरोबर त्याच दुसऱ्या दिवशी मला पहाटेपासूनच झोप लागत नव्हती. नवरा केव्हाही रात्री घरी यायचा. माझं मन लागत नव्हतं. पहाटेच्या वेळी मी बाल्कनीमध्ये गेले, सहजच उभे राहण्यासाठी. माझी नजर खाली रस्त्याकडे गेली. तिथे तर दुसरं-तिसरं कोणी नसून मला माझी आई दिसली. हातात कचऱ्याची बकेट, ती खराब झालेली जुनी साडी. हे पाहून मला क्षणभर काही सुचले नाही. मी आईला वरूनच जोराचा आवाज दिला, "आई." आईने लगेच वरती पाहिलं आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्नच नाही केला. मी पळतच पायऱ्यांनी खाली गेले, पण आई कुठे दिसेनाशी झाली. तेव्हा माझ्या लक्षात आलं, त्या दिवशी माझी आईच माझ्या घराचा कचरा घ्यायला आली होती. मला केव्हा सकाळ होते आणि कधी मोलकरणीला भेटते असं झालं होतं. मी तिला विचारलं, "हे कचरा वेचणारे लोक कुठे राहतात?" ती म्हणाली, "आहे मला माहीत. पण मॅडम, तुम्ही काय विचारताय?" मी तिला म्हणाले, "तू मला तिकडे घेऊन जाशील?" ती हो म्हणाली. माझी मोलकरीण मला घेऊन तिकडे गेली. मला तिथे माझे बाबा दिसले. मी पळतच जाऊन बाबांना मिठी मारली आणि म्हणाले, "बाबा, माझं चुकलं, मला माफ करा." थोड्याच वेळात आईही आली. आई मला म्हणत होती, "तू इथून जा, तू मोठ्या घरची सून आहेस." मी आईला म्हणाले, "आजपासून मी तुमच्यासोबत राहणार. तो मला चांगली वागणूक नाही देत. मला तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. आपण दुसरीकडे कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊ." आई-बाबांनी मला माफ केलं. ते शहर सोडून आम्ही लांब दुसऱ्या शहरात राहायला गेलो. तिथे एका चांगल्या कंपनीत मला नोकरीही मिळाली. आता आम्ही पहिल्यासारखे तिघे आनंदात राहू लागलो. मला चांगलं कळून चुकलं होतं. माणुसकी जपणं आणि हे प्रेम, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ना की पैसा. मित्रांनो, आशा करते आजची ही छोटीशी कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.